मेरा नाम काथुआ रायन है। मेरे 2 भाई और 1 बहन है। गलत आदमी को बुलाया है। स्मार्टर देना है तो कहाँ जाएगा, दबोच लेंगे। ऐसे आदमी को छेड़ना नहीं चाहिए, और छेड़ो तो मार दो। ऐक की राहू दे. अरे जयदीप, मला नाही प्यायचा. अरे पण ऐक की जरा, तुला आवडतं तसं केलंय बघ. तुला कुणी सांगितलं माझ्या आवडीचा चहा बनवायला? तुझ्या पप्पाच्या नारळात ओततो, मग त्यांना शांतता मिळेल. कंदी पेण्याशी असं बोलणारे होय आता. कंदी पेढा बसला माझ्या डोक्यावर. नको मारा माझ्याशी बोल जा. ठीक आहे, तुला राग आलाय तर मग बस तसंच. मी बी नाही येणार जवळ. तू तुझा राग बसा एकमेकांना अंतरत गोंजरत. बघ तुम्ही काय करायचं ते. इथे बी तसंच, दुकानावर बी तसंच. शांतता नाही माझ्या जीवाला नसते. मम्मी, अहो तुम्हाला दिसतंय का? काय? इथं रितेश दादा अंजनील्या वहिनी एकमेकांच्या उरावर बसल्यागत भांडतात. आणि ज्यांच्यात खुन्नस होती ते सत्य मंजू वहिनी लई गोडीनं वागतात बघा. अहो आज सकाळच्याला तर सोलमेट्स असल्यासारखं वागत होते. वय सवे मी आता अशा लई लव्ह स्टोरी ऐकल्यात बघा. काय काय कपल्स तर अशा एकच कटून भांडतात की नाही, आणि पुढे जाऊन जीव देईपर्यंत एकमेकांच्या प्रेमात पडतात. प्रेमात. हे काय उगा बावळा टाकत बोलू नका कसा. न ठावाय माझा सत्या त्या नेबेटच्या प्रेमात पडत नसतोय. आओ मग निदान त्याला तिच्या गोडीनं वागू नका असं तर सांगा की. उद्या तिनं येऊन आपल्या डोक्यावर मिरा वाटल्या तर आपल्या म्हणजे तुमच्या. मम्मी, सत्या दादा तो कुणाला शोधतोय माहिती का? मंजू वहिनींना. कुणाला शोधतोय सत्या? तुझ्या बायकोला? नाही. तुझी बायको आली नाही ड्युटीवरून अजून? मम्मी, मी त्यांना माझी बायको नाही मानत. होय का? मग कशाला गेला होता सोडवायला? आणि सकाळपासून बघत नाही का आम्ही? दिसतंय की आमच्या सत्ताच्या डोळ्याला कसा गोडीनं वागला तिच्याशी ती. मम्मी, घटस्फोट मिळायला अजून 6 महिने बाकी आहेत. तोपर्यंत असंच भांडं लावत बसलो ना तर आम्हा दोघांना बिखळू लागल. नीट वागू आणि गोड बोलून सोडू की त्यांना त्यांच्या घरी. त्याची काही गरज नाही. त्या पोरीची लायकी बी नाही. हे बघ सत्या, उगा तिला डोक्यावर चढून बसू नको सांगून ठेवते. ती जाण ह्या घर आल्या. ड्युटीवरून आल्या मॅडम. झाली का टेस्टची ड्युटी? घरची ड्युटी कधी करणार? बेशिंगामध्ये भांडी मानवर करून पडल्यात. घासाठी आवरा पटपट. लाग का आम्हाला? काय झालं माया? का ओरडतेस तिच्यावर? हो चित्तरकार, तुम्ही त्या नेबेटची बाजू घेणार असाल ना तर एक शब्द बोलू नका. हे बघ माया, तू जर तिच्यावर ओरडणार असशील तर मी तिची बाजू घेणारच. घ्या. बोलले चित्तरकार, बोलले. सत्यजित सुर्वे इथेच राहतात?
हो हो, इथेच राहतात. तुम्ही कोण? हाय, मी चित्रा देशमुख. मी माया सुर्वे. हॅलो. ऍक्च्युली सत्यजित सुर्वे आणि मंजिरी सुर्वे यांची डिवोर्स केस सुरू आहे, राईट? कोर्टाने मला काउन्सिलर म्हणून पाठवलंय. कन्सिलर म्हणजे? म्हणजे त्यांच्या नात्याला दुसरी संधी मिळावी म्हणून जे जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी त्यांना सांगणार आहे. नाही नाही, आम्हाला गरज नाही दुसऱ्या संधीची. जाऊ शकता तुम्ही. व्हॉट? प्रभ्या? चैतू, चैतू, अगं ये बस. अगं काय, कुठं होतीस, कशी आहेस तू? मी मस्त आहे. तू कसं आहे सांग? सातारचा पिकासो. लईच म्हातारा झालायसा. ए, पण रंगांची अजून चांगली जाण आहे मला. ती असणारच. ए, कॉलेज मधलं कोण कोण कॉन्टॅक्ट मध्ये तुझ्या? आनंदचा फोन येतो कधी कधी. आनंद म्हणजे तोच का? तोच ज्याचा तू रोज डेच्या वेळी सगळ्यांसमोर पचका केला होता. अरे किती ओरडली होतीस त्याच्यावर तू. बापरे बिचारा, सिरियसली. अरे मध्ये ती ही भेटली होती, कल्पना. तुझीच कॉलेजमध्ये असताना चित्र काढून दिलं होतं, ती कल्पना. अरे हा, आठवते. बरं ते सोड. सरांशी काही संपर्क असतो तुझा? बापट सर भेटतात अधून मधून. बस ते सगळं जाऊ दे. लग्नानंतर केस गेले बर का प्रभ्या. ए गब्बसा, तू पण चांगलीच जाड झालीयस. मुलींना असं नसतं बोलायचं. नाही, कॉलेजच्या वेळेस अशी छान शिडशिडी दिसायची. अगं हो मॅडम, इथं कशाला आलाय तुम्ही? म्हणजे खरंच कोर्टाचं काम आहे का जुन्या मित्राची गप्पा हाणायला आलाय? आय एम सॉरी. जुना मित्र खूप वर्षांनी भेटला ना, सो आपल्या गप्पांच्या नादात मी तुला चहा पाणी काहीच विचारलं नाही. फॉर्मॅलिटी कसल्या करतोयस? पाणी घे. थँक्यू. मी तुला माझ्या फॅमिलीची ओळख करून देतो. येस. ही माझी थोरली सून मंजू, मंजिरी. हा माझा थोरला मुलगा सत्यजित. हॅलो. हा जयदीप, माझा धाकटा मुलगा. हाय. आणि ही त्याची बायको सपना, माझी धाकटी सून. हॅलो. या दोघी सवी कवी. आणि ही माझी बायको माया. या काही तुझी बायको अजिबात वाटत नाही. हो, काय म्हणायचं काय तुम्हाला? ही चित्रकाराच्या नावाचं काय घालून उगाच शिकते वय मी. आय मीन आमचा प्रभ्या कसा शांत, संयमी, सुस्वभावी आहे. या जरा भांडखोर वाटतात नाही? तू ते घटस्फोटाच्या संदर्भात आली होतीस ना? हो, कोर्टानंच पाठवलंय मला. आय एम सॉरी प्रभ्या. इतक्या वर्षांनी आपण भेटतोय तेही असं, म्हणजे तुझ्या मुलाच्या आणि सुनेच्या घटस्फोटानिमित्त. आय एम सो सॉरी. चैतू, तुला एक सांगू का?
मला मनापासून असं वाटतं की हे नातं तुटू नये. तू प्लीज त्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न कर, त्यांच्याशी बोल. डोंट वरी, मी करेन काहीतरी. ऍक्च्युली सत्यजित आणि मंजिरी यांच्याशी मी प्रायव्हेटली बोलू शकते का? हो, काहीच हरकत नाही. सत्या, मंजू, तुम्ही आपल्या खोलीत घेऊन जा यांना. खोलीत कशाला? जी काय बोलायचं ते समजान मरच बोलू दे की. तसं नाही होऊ शकत मॅडम. ऍक्च्युली म्हणजे तुम्ही या केसमध्ये जर इन्व्हॉल्ड असताना तर तुमच्या समोर सगळं करता आलं असतं, पण त्यांना काहीतरी प्रायव्हेट बोलायचं असेल. सो हो हो, काहीच हरकत नाही. सत्या, जावा तुम्ही. अरे वा, बसा बसा बसा. छान आहे घर तुमचं, मस्तच. अर्थात आमचा प्रभाकर सुंदर चित्रकार आहे, तो असं छानच घर सजवणार. एनिवे, आपण मुद्द्याचं बोलूया. तुम्ही दोघं कम्फर्टेबल आहात? गुड. तुमच्या घटस्फोटाच्या केससाठी मला कोर्टानं इथे पाठवलंय, त्यामुळे मी जे जे काही विचारीन ते बिनधास्तपणे खरं खरं मला सांगायचं. गुड. मला सांगा, तुमच्या लग्नाला किती दिवस झाले? 2 महिने झाले. ओके. कसं जुळलं रे तुमचं लग्न? जुळलं नाही, लागलं असं म्हणा. कारण अपघातानं झालंय आमचं लग्न. अपघातानं? बर. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तुम्ही घटस्फोट का घेताय? अपघातानं लग्न झालं म्हणून डिवोर्स घेताय, की लग्नानंतर जुळवून घ्यायचा प्रयत्न केलात आणि तो फसला म्हणून डिवोर्स घेताय? जुळवून घ्यायचा इशेच नाही ना मॅडम, कारण आम्हा दोघांना बी नको होतंय लग्न. वय, आणि हे लगीनच अपघातानं झालं, त्यामुळे ते पुढे नेण्यात बी काय अर्थ नाही. तेव्हा आम्हाला घटस्फोट हवाच. नाही, ज्या पद्धतीने तुमचं लग्न झालंय त्यानुसार तुमच्यात मतभेद असणं साहजिक आहे. हा, तेच तर ना, म्हणून तर पाहिजे घटस्फोट. नाही, पण माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे. तुमच्यासारखेच काही कपल्स येतात माझ्याकडे असं अचानक लग्न झालेले, पण एकमेकांना वेळ देतात, एकमेकांना समजून घेतात आणि त्यांच्यातलं नातं बहरतं. पण ते 100त कधी तर होत असेल ना मॅडम? नाही नाही, कधीतरी नाही, बऱ्याचदा. तुमच्यासारखीच 4-5 जोडपे आहेत आता माझ्याकडे. हे बघा, हे सगळं फिल्मी वाटेल, पण सिनेमातही असं घडतं ना. पण आमच्या बाबतीत तसं होणं कठीण आहे. म्हणजे आमचं आयुष्य म्हणजे काय सिनेमा नाही ना मॅडम. आय अग्री. पण कठीण गोष्टी सुद्धा सोप्या वाटायला लागतात. आता तुम्ही दोघं इतके दिवस एकत्र राहताय, एकमेकांचा स्वभाव पण कळला असेल तुम्हाला, म्हणून तर सांभाळून घेतलं ना इतके दिवस. बरोबर आहे? ओके, समजा आता तुम्ही वेगळे झालात, पण पुढचा जोडीदार मनासारखाच मिळेल कशावरून? मिळेलच की, म्हणजे कुणीतरी असेलच की. नाही, कठीण आहे ते, कारण याच अनुभवावरनं तुम्ही पुढे जाणार, हो की नाही? मग आत्ताच थोडं ऍडजस्ट करून घ्यायला हरकत काय? पण काही चांगलंच होणार नाही तर वेळ कशाला घालवायचा ना. हा, बरोबर बोलतात वाघमारे. कशा लोकच वेळ वाया घालवायचा? वेळ जातोय का तुमचा? पण हरकत काय एक चान्स द्यायला? चान्स देऊन बी काय उपयोग नाही मॅडम, कारण माझ्या घरात काय चालू आहे ते मलाच माहित.
तिथं माझी आत्या कधीपासून या घटस्फोटाची वाट बघते. आई बी लई काळजीत आहे. आणि मेन म्हणजे हे लगीन माझ्या मर्जीनच झालेलं नाही. मी फक्त माझी ड्युटी करत होते. ड्युटी पार पाडताना जरा भान ठेवायचं ना वाघमारे. अहो लग्न लागेपर्यंत कशाला थांबला तुम्ही मंडपात? सगळं काय मी एकटीनच केलंय वे. तुम्ही बी त्या रुपालीवर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. वाघमारे एक मिनिट शांत व्हा तुम्ही जरा. एकमेकांवर आरोप न करता सुद्धा कारण सांगू शकता तुम्ही. सॉरी मॅम, ते चुकून. माफ करा. कसं आहे ना, आमच्या जोडीदाराच्या ज्या अपेक्षा आहेत तसं आम्ही दोघं बी नाही आहोत. होय, आमच्यात काय बी जमत नाही बघा. होय. हसताय का तुम्ही? अरे मनासारखा जोडीदार मिळायला हे काय वॉशिंग मशीन आहे का? मशीन मध्ये कपडे घातले, बटन फिरवलं, धुतले गेले कपडे. कोण कुठे कसा भेटेल हे काही सांगता येत नाही आपल्याला. आपल्या हातात नसतं ते. हे बघा फिल्मी वाटेल पण असं होतं. ठीक आहे, तुम्ही दोघांनी पक्क ठरवलंय तुम्हाला वेगळं व्हायचंच आहे. होय. हे बघा, मी काउन्सिलर म्हणून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार. त्यात सत्यजित, तू माझ्या चांगल्या मित्राचा मुलगा आहेस. तुमच्या दोघांचंही चांगलं व्हावं असंच वाटतंय मला. आमच्या चांगल्यासाठीच तर घटस्फोट पाहिजे आम्हाला. ठीक आहे, पण तुमचं पटत नाही हे कोर्टाला पटवून द्यावं लागणार आपल्याला. त्यासाठी पुरावे लागणार. तुमच्याकडे आहेत ना पुरावे? नाही घाबरू नका, मी आहे ना. मी सांगते तसं करा. तुमचं पटत नाही हे कोर्टाला पटवून देण्यासाठी ज्या काही फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील त्या आपण करू. आता तुमची इच्छाच आहे म्हणल्यावर मिळवूया घटस्फोट. ओके? होय. ठीक आहे, आजचं सेशन इथेच थांबवूया. आता पुढे काय काय करायचं हे मी तुम्हाला सांगेनच, पण आत्ता आपल्यात जे काही बोलणं झालं त्यावर तुम्ही दोघांनी विचार करायचा. येस मॅम. हे प्रकरण कोर्टात गेल्यावर असं वाटलं होतं की आता या दोघांचं नातं तुटणार. पण त्या पांडुरंगाची कृपा की काउन्सिलर म्हणून चित्राच आली. देवा परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार. हो चित्तरकार, एवढ्या कसल्या उकळ्या फुटाल्यात मनात? कसला आनंद होतो एवढा तुम्हाला? तुला नाही समजायचं ते. मला नाही समजायचं म्हणजे काय असं? समज कळतंय मला. कुणाचं हसू तोंडावर हाय, मनात काय चाललंय. इतकी काय अडाणी भोळी खोळी नाही मी. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मला हीच म्हणायचंय. हे बघा, मी तुम्हाला जे पर्याय दिलेत त्याचा विचार करा. चैतू, नेमका काय पर्याय सुचवलायस तू? नाही म्हणजे आम्ही जाणून घेऊ शकतो ना? ऑफकोर्स. सी, या दोघांना घटस्फोट हवाय, पण कोर्टाला आपल्याला पटवून द्यावं लागेल की यांचं पटत नाही. आणि यांचं पटत नाही यासाठी आपल्याला पुरावे लागतील. पुरावे? पुरावे कसले हवेत? एक्झॅक्टली, त्यासाठी तशा घटना घडायला हव्यात. मी सजेस्ट केलं या दोघांना की एकमेकांबरोबर वेळ घालवा, कुठेतरी फिरायला जा, शॉपिंगला जा. म्हणजे मग आपल्याला कोर्टाला सांगता येईल की यांनी प्रयत्न केले पण तरी यांचं काही जुळत नाही. म्हणजे मग यांना घटस्फोट मिळणं खूप सोपंच आहे. एकदम बेस्ट आयडिया सुचवलीस तू चैतू. वा. मी तर काय म्हणतो की आपण या कोर्टाच्या भानगडीतच पडायला नको. आपण सरळ पुरावे देऊन टाकू ना कोर्टाला. काय? एक काम करा, सत्या, मंजू, तुम्ही दोघंही आजच निघा फिरायला.
सगळी जुळवा मी करतो. हो चित्रकार चित्रकार साहेब, काही गरज नाही ही जुळजुळ करायची. मला नाही चालायचं ही. म्हणजे तसं बी त्यांना कुठं आवडतंय एकमेकांसोबत जायला, तेव्हा कशाला पाठवायचे. मॅडम, हा कोर्टाचा सल्ला आहे. यात लुडबुड करायचा अधिकार फक्त मला आणि कोर्टाला आहे. मी माझं फक्त काम केलं सांगण्याचं, बाकी तुम्ही ठरवा. सत्यजित, मंजिरी, आता तुमच्या दोघांवर आहे सगळं. नातं तोडायला सुद्धा थोडेफार कष्ट घ्यावे लागतात. थोडा वेळ मिळेल का आम्हाला विचार करायला? होय, आम्ही आमच्यात बोलून ठरवून सांगतो तुम्हाला. नो प्रॉब्लेम, तुम्ही तुमचा वेळ घ्या. हा, हे बेस्ट आहे. चालेल. एक प्रभ्या, अरे काय तुझी मैत्रीण आली आहे ना घरी? फक्त पाणी विचारले आल्यापासून चहा बिया पाच काहीतरी. नाही, आय एम सॉरी. मला टपरीवर घेऊन चल. साताऱ्यातला बेस्ट चहा प्यायचा आहे मला. चल. अगं पण चित्रकाराच्या जोडीला आली बघा ही चित्रकारणी. आयो मम्मी, पप्पा बिलेच क्लोज फ्रेंड आहेत वाटत तिचे. गेले बघा तिच्या बरोबर लगेच.